ते बघा ओलावर किती झालेत 700 रुपये, त्याला द्यायचे 36 रुपये. हां अजून एकच मिनटं. अरे आत्ता घरी आलो आहे. हे बघा आमचा बादशाह कसा बघतोय मला, लहान माझी वाट बघतोय तो. कंप्लीट 1 तास झाली, 1 तास. हे पुण्यात आलं ना एवढी बम होते ना, आणि त्यातल्या रेल्वे स्टेशनला आलं तर मग परेशानच होतं. अजून जय शिवराय मित्रांनो, सकाळी 5:30 वाजले बरं का. आणि आज सगळे लोक म्हणतात ना टार्गेट 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 टार्गेट, तर आपलं टार्गेट बघतात. आणि तुम्हाला खरं सांगतो मी, टार्गेट आज किती करायचं ते आपल्याला. लोक नुसते ओरडतात, ज्याचा व्हिडिओ बघतो त्याचा आज एवढं टार्गेट, आज एवढं टार्गेट. तर तुम्हाला मी आज टायमिंग दाखवतो, आणि टार्गेट किती करायचं ते आपल्याला दाखवतो. तुम्हाला मी आता पहिल्यांदा टायमिंग बघा किती झालं, आणि ट्रिप पडतात का नाही पडतात हे पण कळाय ना आपल्याला. आता उठलं तर आपण तर लवकरच. आज आहे शनिवार, महत्वाचं टार्गेट बघू आज कुठल्या ट्रिपा पडतात कुठल्या नाही. हे बघा किती वाजलेत, 5:30. हे बघा रॅपिडो चालू आहे, ओला चालू आहे. ओलावर 2-3 ट्रिपा पडल्या होता का भेटलं नाही आपल्याला. आता बघू कुठल्या ट्रिपा पडतात ते, आणि तुम्हाला मी प्रत्येक अपडेट देणार. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. चला मित्रांनो ट्रिपची वाट बघूत आपण, तर व्हिडिओच्या नादात ट्रिप निघून जाईल. मंडळी नमस्कार. सकाळ सकाळी काढले ना अरे मग नाद करते का. तर अजून सूर्योदय झाला नाही अजून. तर सकाळ सकाळी आपल्या चिंतामणी चौकात आलो, थांबलो. तिथून पडले डायरेक्ट कुठं, खंडोबा चौक. खंडोबा चौकात आलं की तेवढ्यात पडले चापेकरमध्ये आलं की तेवढ्यात पडले आधी ते लावून डायरेक्ट रावेत आलो लगेच रिटर्न पडले आपल्या चिंचोड स्टेशनला थांबलो. म्हणून आता चिंचोड स्टेशन थांबून उपयोग नाही, म्हणलं जिथं जे वाजून ती हिचीन पळायचं. आणि तेवढंच वाढले वल्लेकरवाडी. आता वल्लेकरवाडीत आम्ही येऊन थांबलो आपल्या रोडला. आता तिथून कुठली ट्रिप वाजते ते बघूत आपण. आता लक्षात ठेवा मित्र, आता वाजलेत 6:40. म्हणजे आपण गाडी किती वाजता काढली, 5:30 वाजता. तर किती ट्रिपा झाल्या आपल्या, 1 2 3 4 5 6 ट्रिपा झाल्या मस्तपैकी. हां आता कुठले वाजते ते बघूत आपण. वेट आणि वाट धुराळाच करायचं आज. सगळे टार्गेट करतात ना, नाही त्यांच्या तोंडात बोटं घातले ना मग बघा आपण. त्यांनी घातलं पाहिजे, ओ असं केलं पाहिजे. बघूच अजून फक्त ट्रिपा पडल्या पाहिजे, दुसरं काय नाही. मग मंडळी पुढं होतो वल्लेकरवाडीतून डायरेक्ट आलो भोपोडी औंध साईडला. आता इथून स्वारगेटची ट्रिप उचलली, जाऊ का नको हे कळा नाही. बघू स्वारगेटला गेलं तर तिकडं अडकून बसतो, दुसरं काय नाही. तिकडे कामाचं तिथे बघू ट्राय करतो आपण, जाऊ स्वारगेटला जाऊ. आता आलं स्वारगेट साईडला. मग तेवढंच बघितलं तर गॅसची बत्ती कमी झाली, द्यायला 2 गाड्या. म्हणून आता गॅस कुठं टाकावं, तर स्वारगेटच्या साईडला एक पंप आहे. तुम्हाला गर्दी दाखवतो बघा किती. हे धंदा कमी नाही, ह्या लाईनला धंदा कमी, आणि ह्या CNG भरायला टाईम जास्त लागतो. दाखवत तुम्हाला काय करावं तर काय नाही कळतच नाही. पण CNG भरले जेव्हा तर पर्याय पण नाही ना आपल्याला. त्याला CNG भरत आता थोडा टाईम लागेल, अर्धा तास जाईन वाटतं CNG भरायला. अर्धा तास थांबूत. तर फायनल नंबर जवळ आला. लय टाईम नाही लागला, 10 मिनटं लागले असते. पुन्हा दुसरीकडे कुठं पंप हुडकत बसत, बरोबर आहे ना. पाठीमागं पण लिहिलं आहे ना हे बघा, मला रोडच्या पलीकडे लागलं. चला म्हणलं थांबलो तर होईन पटकन. तेवढ्यात वाढली एखाद्या तिथे. तेवढ्यात उबेरवर ओलावर वाढली होती औंधची, पण काय भेटली नाही. ओलाच्या ट्रिपा नशिबी आहेत का नाही तेच करायचं नाही. तर आता CNG भरूत आणि पटकन वाजले पाहिजे कुठले तरी, तळेगाव नाही तर रावेत साईडची. का नाही असे कसे बसले पाहिजे, असे बसले. पण बसणार नाही, ओल्याला तर बसणार नाही. रॅपिडो किंवा उबेरला जर वाजले तर ठीक आहे, नाही तर मग ओलाचं काही चान्स पाहिजे. त्याला बघून पहिल्यांदा CNG टाकून आपण. तर आता फायनली CNG नंबर लागला आहे आपला. ती CNG भरते. हां 142 76 75. तर मित्रांनो हा CNG पंप कुठला नक्की सांगा. कसं आहे दिसते राहणार गर्दी दिसते. मोठं ब्लॉगर किती झाले बघा बरं, 236. स्कॅनर पण दाखव, स्कॅनर पण दाखव. हां पेमेंट करा कोण असं. किती झाले, 236. त्याला म्हणून थंडीला हात लय गार पडलाय. त्याला म्हणून चहा प्यावा. CNG भरलाय, गॅस भरला,
स्वारगेटला एक ट्रिप काढली होती मोहम्मद्या वाडी, पण ते का बसली नाही. मग आता स्वारगेटला का थांबू उपयोग नाही, चला म्हणून थोडं पुढं यावं आपला शनिवार वाड्या साईडला. इथं आलो, इथं अडकून बसलो. इथून ट्रिप वाढली, सकाळी ट्रिप वाजले पाहिजे फक्त. गाडी चालू राहिली पाहिजे. आता बघू कुठली वाजली, थोड्या वेळ थांबू तिथं. जरी तुमचं नाही वाजली मग डायरेक्ट इथं स्टार्टर माझं पुढं निघून द्यायचं. असं कुठं थांबू तिथं. कम्प्लीट 1 तास झाली, 1 तास. हे पुण्यात आलं ना, एवढी बम होती ना, त्याच्या रेल्वे स्टेशनला आलं तर मग परेशानच होते. अजून ट्रिप वाजलेलं काय करू. तर मंडळी इकडं पुणे स्टेशनला होतो मी आणि तेवढ्या ट्रिप वाढली. कुठली वाजली काय की म्हणलं डायरेक्ट उचलली आणि ती ट्रिप निघली डायरेक्ट कुठली होळकरवाडी. पहिल्यांदा आलो मी त्या होळकरवाडीत. एवढं अडकून बसलो ना इकडं. होळकरवाडी हांडेवाडीच्या पुढं काय करायचं, हातात लावायचे पाळी. आता ट्रिप आता अजून तरी एक पण ट्रिप झालं वाजली नाही, अर्धा तास झालं एक पण ट्रिप नाही वाजली. आता काय करत काय नाही, कुठं जावं ते कळायला. उगाच उचलली वाटलं ट्रिप. मी म्हणलो यार ओलाची ट्रिप मला कसे का भेटली, तर ह्याच्यामुळे भेटली. लोक इकडे येत नसतील म्हणून भेटली. काय करत आता बघत ट्रिपची वाट दुसरं काय आता इथून कुठं जावा. काय ट्रिप वाजलं तर अंदाज पण काय वाटत नाही इथं. चल नाही तर व्हिडिओच्या नादात ती पण ट्रिप जाईल. आता इकडे डायरेक्ट फिनिक्स स्पॉट. कसं आहे, कुठं होतो डायरेक्ट फिनिक्स स्पॉट. कुठून काय नाव राय गावाचं त्या हांडेवाडीच्या पुढं हिरकेकरवाडी असं काहीतरी नाव होतं बघा. आता तिथं तर परेशान झालो. आता काय करत म्हणलो तिथं काय ट्रिप तर माझा ना काही. थोडं पुढं आलो तेवढ्यात पडली वाघोली. अरे बाप, वाघोलीला आलो. वाघोलीला पिंपरीची वाजली होती पण पिंपरीची काय बसली ना ट्रिप आपल्याला. मग थोडं चला म्हणत हायवे रोडला जावं. हायवे रोडला आलो की ना आलो तेवढ्यात पडली डायरेक्ट फिनिक्स मॉल. किती सांगायची गरज नाही तुम्हाला. किती किलोमीटर, 24 किलोमीटर. आता वाजले 2:30. आपण टार्गेटच्या जवळ आलो मित्रांनो. टार्गेट म्हणजे ऑलमोस्ट बरेच आले, पण व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आज टार्गेट सांगणार तुम्हाला हे किती आहे. लोक नुसतं हवा करते टार्गेट टार्गेट टार्गेट. आता बघूत आपण. आता घरी जातो, थोडा आराम करतो. आज शनिवारी भूक पण लागली जरा. आता मस्त गरम गरम शाबू खातो, घरी जातो. सकाळपासून फक्त चहा पिलो. काय सकाळपासून फक्त चहा पिलो. उठलं किती वाजता, 5 वाजता. चला आता घरी जातो, थोडा आराम करू, त्यानंतर गाडी. आता दिसतं नाही पण दुपारी घरी आलो, मस्तपैकी आंघोळ केली. शनिवार होता, पुढे भगर खाल्ली मस्तपैकी. तर पुढे गाडी काढली आणि तेवढं आता आलो इकडं चिंचोटेच्या साईडला आलो. बघून कुठलं टार्गेट तर करायचं आपल्याला. थोडंच टार्गेट चिंचोटे स्टेशनला होतो तेवढा थोडं ते खाल उंबरे. चला म्हणलं ट्रॉफिक नाही काय नाही. इकडे बघतो का मरणाची ट्रॉफिक. अरे बापरे म्हणलो आले. आता फायनली रस्ता पण खराब, काय सांगा. व्हायचा पण गेलो रस्ता. जिकडे बघा तिकडे रस्ते खराबच आहे, खराब. त्यामुळे लई टाईम लागला. आता आलो फायनली इथं. आता इथून काय वाजतंय का नाही वाजतंय अजून तर काय एक पण ट्रिप नाही वाजत. काय वेळेस असं वाटतंय उगाच आलो. पुन्हा काय वेळेस असं विचार होतं जायला उचलली असते, परवडली असते. वाटतंय देहूला जावा. तिथून देहूला वाजलं. देहू पण इथून 5-6 किलोमीटर आहे. बघू दादा तिथे जाऊ, कारण की हल्ल्याशिवाय जमणार नाही आपल्याला. गाडी तर हरवं लागेल आपल्याला. ट्रॅफिक तर बघून काटत सुद्धा अंगावर. चला बघू. तर आता इकडं आलो. कुठं देहू तिकडे काय ट्रिपच वाजा ना. थोड्या वेळ वाट बघितली. एक चापेकर चौकातली ट्रिप गेली, ती काय ओलावर भेटली नाही. आणि तेवढ्यात वाजले पुनवळ्या साईडची, ओलावरच वाजले. आता ते ॲक्सेप्ट केली आणि निघालो. तेवढ्यात ते काकांचे म्हणजे आम्हाला दर्शन करायचं. तर या दर्शन करून थांबतो मग 5 मिनिटं.
तिथं दर्शन करायचं म्हटलं आपण काय जास्त हे काय नाही करत करा म्हणलं दर्शन काय 10-15 मिनिटं इकडे तिकडे होतील म्हणतो कारण आपण पण असं आपल्याला पण तेवढा टाईम लागतो 10-15 मिनिटं. आता निघायचं इथून कुठं रावेत साईडला. ट्रॉफिक तर एवढे लागले ना पुनवड्या चौकात तर पाऊण तास गेला पाऊण तास आणि डबल इथं लागले आता आहे का नाही काय दुष्काळात तेरा व्हायला ट्रॉफिक व्हायचा करून दिला वारीस तर काय सगळ्या ट्रॉफिकला काय नाही. आत्ता घरी आलो आहे ते बघा आमचा बादशाह कसा बघतोय मला लहान माझी वाट बघतोय तो सुद्धा गेला घरात. मित्र सकाळी किती वाजता निघलो होतो 5 वाजता आणि आता किती वाजलेत 9:30 वाजले. दुपारी घरी आलो 15-20 मिनिटं आराम केला फक्त म्हणजे किती तास झाला यूट्यूबवरती समजा रिक्षा चालवतो तुम्हीच सांगा मला. आणि अंदा किती झाला एकच मिनिट तुम्हाला दाखवतो ते बघा ओलावर किती झाले 700 रुपये त्याला द्यायचे 36 रुपये. हां अजून एकच मिनटं रॅपिडोवर किती झाले 500 रुपये त्याला द्यायचे किती 20 रुपये आणि उबेरवर झाला 1000 रुपये मग टोटल किती झाला 2000 रुपये धंदा झाला. CNG टाकला 340 किती बसला तिथं 340 का काहीतरी रुपये CNG टाकला. तुम्हीच गणित करून सांगा किती पैसे राहिले दिवसभर फिरून वन फिरून आहे का नाही. बाबू मस्या सकाळपासून बाई वाट बघते पप्पा मला केव्हा घेते आला रे माझा बाबू ग माझा हरणाचं पिल्लू काय बोलू सकाळपासून वन फिरून बघितलं तुम्ही किती झाले. सोपं नाही हो मित्रांनो अवघड आहे. आणि उषा काय केलंय थोडासा प्रॉब्लेम झालाय वाटतं. नाही झाला प्रॉब्लेम. ओ माय गॉड उषाने आज भरपूर खायला केलंय हे बघ काय डाळबट्टी भात अरे माय गॉड. चला म्हणता पटकन जेवण करतो आता आणि उद्याच्याला पण बघा उद्या पण टार्गेट आपला उद्याचं टार्गेट लय मोठं. चला मित्रांनो तर चला मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाय.